केंद्र प्रमुख पदोन्नती होत कशी नाही जिल्हा परिषद प्रशासनाचा जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचारी कल्याण निधी योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी पदवीधर शिक्षकांना पदोन्नत प्रक्रिया होत कशी नाही विविध शिक्षकांच्या दुरुस्त बदल्या होत कशा नाही होश शिको होश में आके बात तुमको करनी होगी तो तुमको देना होगा नहीं देंगे तो छीन के लेंगे आदर्श शिक्षक समितीचा आदर्श शिक्षक समितीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा हमने बहुत डिमांड की, लेकिन जिला परिषद प्रशासन ने कुछ दखल नहीं दी। इसलिए हम हमारे संस्थापक जो है आदर्श शिक्षक समिति के श्री दिलीप ढाकणे सर, इनके हिसाब से या इनका एडवाइस लेके आज हम फिर से लाक्षणिक उपोषण विभागीय आयुक्त कार्यालय के सामने करने बैठे हैं। इसमें जो डिमांड है हमारी वो ये है कि दिसंबर 2023 में जो इंटर डिस्ट्रिक्ट अंतर जिला बदली जो हुई थी, वो जो शिक्षक है वो अभी तक भी यही है, उन्होंने कार्य मुक्त नहीं किया है। उसके बाद में जिनके 24 इयर्स कंप्लीट हुए हैं, 24 वर्ष जिनके कंप्लीट हुए हैं, उनको जो निवड श्रेणी नाम का एक जो रहता है इंक्रीमेंट, वो अभी तक दिया नहीं गया है, वो भी दिया जाना चाहिए। इसलिए यहाँ पे हम बैठे हैं। उसके बाद में कुछ जो ग्रेड रहता है पदवीधर का, वो जिन्होंने लिया है वो अभी एक चांस मिला था उनको वापिस देने का, तो कुछ गिने चुने लोगों का ही उन्होंने वापिस ले लिया और बाकी लोगों के साथ में उन्होंने वापिस ना लेते हुए ये कहा कि ये अभी स्थगित हो गया है, ये प्रक्रिया अभी पूरी नहीं हो सकती क्योंकि ऊपर से ऐसा आदेश है। और जिनको ये करना है, जो पदवीधर का ग्रेड वापिस करना है, तो उनके लिए भी ये मांग है कि उनका भी आप लीजिए, सबका लीजिए। मतलब ऐसा नहीं कि किसी एक का लो फिर एक का नहीं लो, ऐसा नहीं। जो करना है सबके साथ एक ही व्यवहार रखिए, ये हमारी सब डिमांड्स है। सुषमा सोलंके। काय सांगणार आपण शिक्षक समितीच्या वतीने आज माननीय विभागीय आयुक्त साहेब त्याचबरोबर शासनकर्ते यांचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे। 17 फेब्रुवारी रोजी या मागण्या संदर्भात सुमारे 22 मागण्या संदर्भात जिल्हा परिषद पुढे आम्ही उपोषण केलं। जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी 8 दिवसात प्रश्न सोडवतो, यापूर्वी 2 महिन्यात प्रश्न सोडवतो असं वेळोवेळी आश्वासन दिलं, परंतु मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्हा परिषदनं 2 दिवसापूर्वी केंद्र प्रमुख पदोन्नत्या केल्या। आपल्या जिल्हा परिषदकडे विचारणा केली असता माहिती गोळा करणे चालू आहेत असेच उडाउडीची उत्तरे दिली जातात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्हा परिषद मध्ये विविध शिक्षकांची जी कामं आहेत, न्याय हक्काचे जे प्रश्न आहेत, हे वेळेत पूर्ण केले जातात। मात्र या जिल्हा परिषद मध्ये अनेकदा निवेदन देऊन देखील जिल्हा परिषदचं प्रशासन शिक्षकांची दिशाभूल करतं। याबाबत आम्ही माननीय पालकमंत्री, माननीय सर्व केंद्रीय मंत्री दोन्ही, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते, शिक्षक आमदार आदरणीय बागडे नाना असे वेळोवेळी यांना सुद्धा आम्ही कॅबिनेट मंत्री यांना सुद्धा या संदर्भात मागण्या केल्या, त्यांच्या निदर्शनात आणून दिलं, परंतु त्यांनी सांगून सुद्धा जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं। काही शिक्षकांना पदोन्नत करायचं आणि 150 शिक्षक यांना ती प्रक्रिया स्थगित करायची। त्याचबरोबर कर्मचारी कल्याण निधी करोड रुपये आमचा आहेत, पण त्याचा हिशोब दिला जात नाही। असे विविध प्रश्न जे आहेत ते या जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत आणि म्हणून जिल्हा परिषद आश्वासन देऊन सुद्धा, आंदोलन त्या ठिकाणी करून सुद्धा जर न्याय देत नसेल
तर नाइलाजानं आम्हाला लोकशाही मार्गाने या आयुक्त कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करत आहोत. आणि एवढ्यावर जरी प्रश्न सुटत नसला तर या पुढचं आंदोलन आम्ही पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर करणार. आणि जोपर्यंत हे शिक्षकांचे जे आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्या आहे, जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन सोडत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. आणि म्हणून आयुक्तांना आमची विनंती आहे की आपण स्वतः या सर्व शिक्षणाच्या कारभाराची जिल्हा परिषदच्या तपासणी करावी एक त्रिसदस्यीय समिती मार्फत व शिक्षकांचे जे प्रश्न आहेत हे तातडीनं सोडवण्यात यावं, यासाठी आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत. दिलीप डाकणे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.